योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य आहे सा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाच्या श्लोकामधील 32वा श्लोक पाहत आहोत. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता सीनली देववाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. या अभंगाचा, या मनाच्या श्लोकाचा विचार करताना आपल्याला 2-3 गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. एक तर रामायणामध्ये आलेली जी अहिल्याची कथा आहे त्याचाही संदर्भ आहे, पण त्याच्या आधी 2-3 गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम सर्व पापनाशनम अशा पद्धतीचाही एक श्लोक आपल्या प्रातस्मरणामध्ये आहे. याचा विचार करता ही जी 5 नावं सांगितली आहेत याच्या पाठीमागची शास्त्रकारांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. आता अहिल्येचं पतन झालेलं आहे. इंद्राने गौतम ऋषीचा वेश घेऊन तिला फसवलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण एखाद्याच्या हाताने चूक झाली त्याला कायमचं वाळीत टाकायचं असं म्हटलं तर समाज टिकणार नाही. जरी गौतम ऋषीने इंद्राला आणि अहिल्याला शाप दिला असला तरी त्यांचा उद्धार झाला पाहिजे ही जाणत्या लोकांची भूमिका असते. भगवंताची सुद्धा भूमिका हीच आहे. कारण भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेत 9व्या अध्यायात सांगताना असं म्हटलं, अपिचेत सुविचारो माम भजते माम अनन्य भाग साधुरैव समंतव्या सम्यक व्यवसायी सहा. सांगायचं तात्पर्य काय, पाप्यातल्या पापी माणसाला सुद्धा जर उद्धार करण्याची संधी द्यायची असेल तर अहिल्याला पश्चाताप झालाय. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. मनएव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयोः बंधाय विषया संगो मुक्तो निर्विषय मनहा असं म्हटलंय. माणसाचं मनच त्याला वैभवाच्या शिखरावर सुद्धा नेऊन ठेवू शकतं आणि गटारात लोळायला सुद्धा तेच मन कारणीभूत असतं. म्हणून समर्थांनी 205 श्लोकांच्या मधून मनाच्या श्लोकाच्या माध्यमामधून जो समाजाला उपदेश केला आहे तो आम्हाला या पद्धतीने लक्षात घेतला पाहिजे की त्याच्या पाठीमागे समर्थांची भूमिका आहे की समाज जागृत झाला पाहिजे. याच याच्यातला जो शेवटचा श्लोक आहे तो एका अर्थाने फलश्रुती सांगणार आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे मतिमंद आहे ते सुद्धा साधनेला योग्य होती. म्हणजे समाजातल्या अगदी सामान्यातल्या सामान्य घटकापासून ते वरच्या दर्जाच्या सगळ्या माणसांपर्यंत सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, विकासाचा मार्ग मिळाला पाहिजे. एक चूक झाली की बाजूला काढून टाका असं म्हणून म्हटलं तर समाज टिकणार नाही. म्हणून पहिल्या गोष्टीचा विचार आपण अहिल्याच्या या पद्धतीने करायचा. दुसराही एक विचार केला पाहिजे. प्रभू रामचंद्रांचा काळ हा त्रेतायुगाचा आहे. त्यावेळा अनेक प्रकारांनी अनेक ठिकाणी जमीन पडीक पडलेली आहे. ती जर वहिती खाली आणायची झाली, जंगलात जायचं झालं तर सामान्य माणसाचं काम नाही. तर प्रभू रामचंद्रांसारखे महापुरुष ज्या वेळेला त्या भागातून जातील त्यावेळेला त्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अहिल्या म्हणजे हल म्हणजे नांगर, ज्या ठिकाणी नांगरच चालवला गेला नव्हता अशी पडीक पडलेली जमीन वहितीत आणण्याचं कामही प्रभू रामचंद्रांनी केलं. असाही एक संदर्भ या कथेमध्ये आम्हाला घेता येतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाच्या उद्धाराचा आणि त्याच्या विकासाचा मार्ग समर्थांनी या मनाच्या श्लोकाच्या माध्यमामधून दाखवलेला आहे. थोडीशी मनाच्या श्लोकाची पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर तीही अत्यंत आवश्यक आहे. आता जे मी बिंदू उपनिषदामधला श्लोक सांगितला, मन एव बंधुना मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, या श्लोकाचा विचार केला तर आमच्या शास्त्रकारांनी, मग ते भगवान श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र असतील,
योग वासिष्ठाच्या माध्यमातून असो का श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमामधून असो, त्यांनी मोठ्या प्रमाणावर मनाला उपदेश केलाय. दुसऱ्याला सांगत बसण्यापेक्षा स्वतःच अंतःकरण शुद्ध करणं हा यावरचा मार्ग आहे. आणि जे अंतःकरण शुद्ध करू इच्छितात ते पतित असले तरी त्यांना पावन करण्याचं सामर्थ्य आमच्या या ग्रंथांच्या मध्ये आणि संतांच्या मध्ये आहे. समर्थांनी त्यावेळेसची परिस्थिती जी पाहिली त्या परिस्थितीमध्ये हे केलेलं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून मनाचे श्लोक केवळ सांगून राहिले नाही, तर मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्यही बुडाले. या श्लोकामधून सुद्धा त्यांना हेच सांगायचंय की दुष्टातला दुष्ट व्यक्ती असला तरी तो शेवटपर्यंत टिकणार नाही. जो धर्माप्रमाणे आचरण करणारी व्यक्ती आहे तीच टिकली पाहिजे आणि तिचा विकास झाला पाहिजे. भगवद्गीतेत भगवंतानी आणखीन एका ठिकाणी असं म्हटलं की लोकसंग्रह मेवापी संपश्चन कर्तुमर्हसि. हे अर्जुना, मला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, पण तरी सुद्धा मी कर्तव्य करतोय का? लोकसंग्रहासाठी. आणि लोकसंग्रह म्हणजे रस्त्यावर उभा राहून 50 जण जमले त्यांचा लोकसंग्रह होत नसतो. लोकसंग्रह म्हणजे सज्जनांचा आणि ज्यांच्या मनामध्ये धर्माविषयी आस्था आहे अशांचा लोकसंग्रह. त्या लोकसंग्रहाचा एक भाग म्हणून सुद्धा जे पतित झाले त्यांना पावन करण्याची प्रक्रिया या श्लोकामधून आम्हाला दिसते. समर्थांनी आणखीन एक काम केलेलं आहे, तेही आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. समर्थांनी मारुती मंदिर किंवा हनुमान मंदिराची जी स्थापना केली त्याच्या पाठीमागे सुद्धा समर्थांची जी भूमिका आहे ती समर्थ भूमिका लक्षात घेतली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मारुतीचं मंदिर त्याच्या बाजूला व्यायामशाळा असली पाहिजे, ती व्यायामशाळा उपयोगी पडेल. आणि त्याच्यातून पुढे ऐतिहासिकच सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांना जे मावळे मिळाले तर त्या माध्यमामधून मावळे मिळाले हे आपल्याला यामधून लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य, हनुमंताची 2 रूप समर्थांनी आमच्या समोर ठेवली. एक म्हणजे वीर हनुमान, स्वतंत्र मंदिरात ज्या वेळेला आहे त्यावेळेला रावणासारख्या दुष्टाला पायाखाली घालून त्याला गदा मारणारा हनुमान, आणि दुसरा रामाच्या मंदिरात असताना दास हनुमान, हा जोडून उभा राहिलेला हनुमान. अशा प्रकारची 2 रूप समर्थांनी आमच्या समोर उभी केली. ही रूप उभी करण्याच्या पाठीमागे समर्थांची जी भूमिका आहे ती आम्ही लक्षात घेतली पाहिजे की बलशाली झालं पाहिजे, मनोयोम मारुततुल्य वेगम असलं पाहिजे, परंतु ते बल दुष्ट कामाला न लावता, वैयक्तिक स्वार्थाला न लावता समाजाच्या कार्याला लावला पाहिजे. अशा प्रकारचा भाव समर्थांनी एकंदरीत त्यांच्या वाङ्मयातून उत्पन्न केला. कधी लागता दिव्य होऊन गेली अहिल्याशिवा राघवे मुक्त झाली, पदी लागता दिव्य होऊन गेली. यातल्या तात्पर्याचा मुद्दा काय आहे की थोर पुरुष ज्या मार्गाने जातात तो मार्ग पवित्र होत असतो. कारण संस्कार हे त्या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या आधारावर भूमीवर सुद्धा होत असतात, व्यक्तीवर तर होतच असतात. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला पतित असताना पावन केलं. हे भगवंताचंच कार्य आहे. आणि आम्ही सुद्धा समाजात जे घटक दुर्लक्षित राहिले असतील, पतित झालेले असतील तर त्यांना पावन केलं पाहिजे, हा संदेश या श्लोकामधून मिळतो. जया वर्णिता सिनली वेदवाणी, उपेक्षू नका उपेक्षू कदा रामदासाभिमानी. जया वर्णिता सिनली वेदवाणी. वेद हे अपौरुष आहेत अशी आमची धारणा आहे आणि तेच सत्य आहे. परंतु या वेदांच्या माध्यमामधून जे काम अपेक्षित आहे, झालं पाहिजे, ते काम करणारे तरी कोणी महापुरुष असले पाहिजे. ते महापुरुष म्हणजे समर्थ रामदास आहेत की वेदांना सुद्धा ज्या गोष्टीची आवश्यकता वाटते सांगून पाहिलं पण परिवर्तन होत नाही, तर त्या परिवर्तनाची दिशा स्वतःच्या माध्यमामधून समर्थांनी त्यांच्या काळात घडवून आणली. आणि ज्यांनी पूर्वीच्या काळात हे काम केलं त्या महापुरुषांचं स्मरण झालं पाहिजे, त्या देवतांचं स्मरण झालं पाहिजे. असं एकंदरीत जीवन या श्लोकाच्या माध्यमामधून समर्थांनी सांगितले. वेदवाणीचा जो उल्लेख केलेला आहे तर वेदांच्या मध्ये सुद्धा
निरनिराळ्या पद्धतीने ज्या रुचा आल्या आहेत त्या रुचांच्या मध्ये परिवर्तनाचीच दिशा, समाजाला मार्गदर्शन करण्याचाच भाव आहे आणि समाजाचं संघटन करण्याचा भाव आहे. या समगच्छत्वम संवदत्वम सवो मनाशी जाणता, हा जर वेदांच्या मधला रुचेचा भाग पाहिला तर संघटन हे आवश्यक आहे आणि एकेकाला वगळून संघटन करता येत नाही. तर समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन संघटन करावं लागतं आणि अहिल्याला या गोष्टीचा जो पश्चाताप झालाय त्यामुळे तिचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला हे आपल्याला यामधून लक्षात येईल. अशा प्रकारचे महापुरुष त्या त्या काळात, आणि मग प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगात ते काम केलं, समर्थांनी या आमच्या कलियुगामध्ये हे काम केलं. मनाच्या श्लोकामधून सामान्यातल्या सामान्य माणसाच्या उद्धाराचा मार्ग दाखवला, त्याला साधनेकडे वळवलं आणि त्यांची साधना परिपूर्ण झाल्यानंतर ते खरोखरच चांगल्या प्रकारचं काम करू शकतील अशा प्रकारचा भाव समाजात उत्पन्न करण्यासाठी म्हणून समर्थांनी लिहिलेले श्लोक आहेत. आणि कशासाठी लिहिले याचीही एक पार्श्वभूमी सांगितली जाते उत्सवाच्या वेळेला. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे, तो म्हणजे असा की समर्थ हे मनाचे श्लोक घेऊन आपल्या सर्व रामदासींना सांगत होते. घरासमोर जाऊन हे म्हणायचं आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून त्यानंतर भिक्षा देतील ती घ्यायची. या भिक्षेच्या पाठीमागची भूमिका सुद्धा ही आहे, दानवृत्ती शिल्लक आहे का नाही हे पाहणं, समाजामध्ये किती प्रकारचे दुर्गुण दिसत आहेत ते पाहणं आणि समाजाचे दुर्गुण जर असतील तर त्याच्यावर उपाय काय करता येईल याचा विचार करणं. अशा प्रकारचा एकंदरीत भाव मनामध्ये ठेवून समर्थांनी आपलं काम उभं केलं. मनाच्या श्लोकामधून सुद्धा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या मनाला वळण लावण्याचं काम केलं. मनाला वळण लावलं तरच शरीराला वळण लागतं. मन सुधारलं की शरीर सुधारतं आणि शरीर सुधारलं की राष्ट्र सुधारतं. राष्ट्र जीवनासाठी त्यांनी उभे केलेलं संघटन होतं. त्या संघटनेमध्ये प्रत्येक घटकाला जोडण्याची प्रक्रिया या अभंगातून सांगितली असं मला वाटतं. आजच्या पुरता आपण याच ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.